नमस्कार, मी विनीत मोरे. आपला माणूस व्हीएम यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. तर काही दिवसापूर्वी नील नॉर्मल ह्या मुलाला विजेचा धक्का लागला. जो मोठी तार असते, जी हाय व्होल्टेज असते MSCBची, त्याचा धक्का लागला. तो छतावर पत्र्यावर बॉल आणायला गेलेला खेळताना आणि पाठ लागली आणि तो जवळजवळ 60 ते 70% भाजला गेला. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणाचा हलगर्जीपणा आहे, MSCBचा की नगर परिषदेचा, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्यावर नंतर आपल्यासोबत गोविलकर सर आहेत, यांनी त्याच विरोधात MSCB आणि नगर परिषदेविरुद्ध FIR नोंद केली, गुन्हा नोंद केलेला आहे. तर त्याबद्दल आपल्याला ते माहिती देणार आहेत आणि ही साधारण घटना घडली कशी याबद्दल सर आपल्याला सांगणार आहेत. 11 तारखेला सप्टेंबरमध्ये मुलगा क्रिकेट खेळताना नानासाहेब धर्माधिकारी सभागृह आहे बेलवलीमध्ये, बदलापूर पश्चिमेला, तिथे काही मुलं क्रिकेट खेळत होती त्या आवारामध्ये. आणि ते क्रिकेट खेळत असताना त्यांचा बॉल त्या नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाच्या पत्र्यावर जाऊन पडला. बरोबर. आणि तो बॉल आणण्यासाठी नील नावाचा जो मुलगा आहे, हा मुलगा त्या पत्र्यावर चढला होता. कारण त्या सभागृहाचा जो जिना आहे तो बाहेरच्या बाजूनेच आहे, त्याला कुठलं लॉक नाहीये. त्यामुळे मुलं सहज त्या शेडवरती म्हणजे टेरेसवरती जाऊ शकत होते. त्या टेरेसवरून तो त्या पत्र्यावर चढला आणि त्या पत्र्याच्या वरून महावितरणच्या उच्च दाबाच्या विद्युत तारा गेलेल्या आहेत. आता तो लहान मुलगा आहे, त्याला त्याचा अंदाज नाही किंवा त्याला त्याबद्दल धोक्याची कल्पना नसावी किंवा धोक्याची एवढी माहिती नसते. तो गेला बॉल काढायला आणि तिथे तो बॉल घ्यायला वाकल्यानंतर त्याला विजेचा जबरदस्त धक्का लागला. साधारण किती अंतर आहे त्या पत्र्यापासून? महावितरणच्या म्हणण्यानुसार 1.5 मीटरचं वायरचं अंतर आहे, म्हणजे 4.5 फूट अंदाजे पकडा. तर 4.5 फूट पत्र्याच्या शेडपासून फक्त 4.5 फुटावर जर ती वायर असेल, ती तार असेल, तर ही किती गंभीर प्रकारची बाब आहे हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्या मुलाची उंची 5 फूट आहे आणि तो मुलगा वाकून तो बॉल घेत होता आणि त्याच्या पाठीला जो झटका लागला तो, आणि तिथून तो पाठीपासून खाली पूर्ण भाजला गेला. फक्त चेहरा त्याचा सुरक्षित राहिला, बाकी सगळं अंग भाजलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये इंटरनल ऑर्गन्सला पण डॅमेज झालेला आहे, त्याच्या गुप्तांगाला पण पूर्णपणे डॅमेज झालेला आहे. आणि अशी गंभीर घटना घडली. तब्बल 10 दिवस उलटून गेले तरी प्रशासनाने कुठल्याही त्याची दखल घेतली नाही. ना नगर परिषद प्रशासनाने घेतली, ना महावितरणच्या प्रशासनाने घेतली, ना पोलीस प्रशासनाने घेतली. पोलिसांना तर माहीतच नव्हतं. असं मी ज्या वेळेला पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा त्यांना माहीतच नव्हतं की असं काही घडलंय. तर आपण ज्या वेळेला आम्ही तिथे गेलो आत्ता, म्हणजे आधी मी त्याच्या आधी हॉस्पिटलला गेलो, MIDC मध्ये डोंबिवलीला एम्स हॉस्पिटलला त्या मुलाला उपचार सुरू आहेत. तर ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी त्या मुलाला बदलापूरमधल्या 2 हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, पण तिथे ती केस घेण्यासारखी नव्हती, कारण तेवढी उपचाराची सुविधा त्या हॉस्पिटल्सला नव्हती. त्यामुळे त्यांनी एका हॉस्पिटलनं एक ॲम्ब्युलन्स अरेंज करून दिली त्यांना. पण त्या मुलाचं दुर्दैव म्हणावं लागेल की अशी ॲम्ब्युलन्स मिळाली की त्या ॲम्ब्युलन्सला सायरन नव्हता, ॲम्ब्युलन्सला GPS नव्हतं, ॲम्ब्युलन्सला AC नव्हता. खरं तर कार्डियक ॲम्ब्युलन्स असायला हवी होती, ती साधी ॲम्ब्युलन्स होती. आणि ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला एम्स हॉस्पिटलचा रस्ताही माहीत नव्हता. इतकंच काय, त्या ॲम्ब्युलन्समध्ये फ्युएलसुद्धा कमी होता. रस्त्याने जाताना त्या मुलाला प्रचंड त्या दुपारच्या वेळेत जात असताना वेदना होत होत्या. तो ओरडत होता. त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून लोक साईड देत होते असं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. त्यानंतर ते फ्युएल भरायला गेले तर तिथे तो ड्रायव्हर लाईनमध्ये उभा. त्यावेळी नातेवाईकांनी सांगितलं की इमर्जन्सी केस आहे आणि तू लाईनमध्ये काय उभा आहेस, डायरेक्ट डिझेल टाकून घे. त्यानंतर ते डिझेल टाकलं गेलं. त्यानंतर तो रस्ता चुकल्यावर GPS आहे का विचारल्यावर त्याच्याकडे GPS नाही. शेवटी नातेवाईकांनी त्यांच्या मोबाईलवर GPS लावलं आणि 2 वेळेला तो रस्ता चुकला, त्याच्यामध्ये सुद्धा बराच वेळ गेला. आणि अशा परिस्थिती म्हणजे आपल्या आरोग्य यंत्रणेचे वाभाडे काढणारी गोष्ट आहे. खरं तर आपली नगरपालिका आता महानगरपालिका होण्याच्या मार्गावर आहे. आपल्याकडे आमदार आहेत, आपल्याकडे लोकप्रतिनिधी आहेत जे लाखो रुपयांचा खर्च वेगवेगळ्या उपक्रमांवर करतात, पण एक ॲम्ब्युलन्स आपल्या शहरातल्या नागरिकांसाठी नाही, ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. सार्वजनिक ॲम्ब्युलन्स जे असायला पाहिजेत, कार्डियक, नगरपालिकेकडे साध्या ॲम्ब्युलन्स आहेत, एक चांगली सुसज्ज कार्डियक ॲम्ब्युलन्स असणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने हा प्रश्न अधोरेखित होतो. त्यानंतर त्या मुलाची आम्ही जाऊन भेट घेतली एम्स हॉस्पिटलला. आमचे मित्र डॉक्टर विनय पाटील ॲडव्होकेट आहेत, ते आणि मी जाऊन तिथं भेट घेतली आणि त्याचे फोटोग्राफ्स घेतले, त्यांच्या नातेवाईकांशी बोललो, आईवडिलांशी बोललो. आणि त्यानंतर आम्ही सांगितले की आपण महावितरणच्या आणि नगर परिषदेच्या विरोधात FIR नोंद करायचं आहे, कारण FIR नोंद केल्याशिवाय नीलला नुकसान भरपाई मिळणार नाही. कारण ह्यांना जर नुकसान भरपाई द्यायची होती तर कोणी ना कोणीतरी पुढे आला असं स्वतःहून, जबाबदारी, नैतिक जबाबदारी किंवा प्रशासकीय जबाबदारी घेऊन म्हणा.
यायला पाहिजे होतं, पण ते कुणीही धारिष्ट्य दाखवलं नाही. पोलिसांकडे आल्यानंतर आम्ही पोलिसांना विनंती केली की या FIR झाला पाहिजेत, कारण कल्पेबल होमिसाईड म्हणजे सदोष मनुष्यवधासारखा गुन्हा घडतोय आणि कुठल्याही प्रशासनाला याची दखल घ्यावी वाटली नाही. हे कितीतरी गंभीर आहे, सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप गंभीर आहे. तर त्याच्यावर आम्ही त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण पोलीस प्रशासनाचं म्हणणं असं होतं की आम्हाला 2 दिवस द्या, आम्ही बघतो की नगर परिषद दोषी आहे की महावितरण दोषी आहे. पण दोषी कोण आहे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. याच्यावर माझं आणि सिनियर PI साहेबांचं आर्ग्युमेंट झालं, अगदी खूप खडाजंगी झाली तिथे. पण म्हटलं हे चुकीचं आहे, तुम्ही दोषी कोण हे ठरवण्याचा अधिकार ना तुम्हाला आहे ना मला आहे. मी एकट्याची तक्रार घेऊन आलेलो नाहीये. आमचं म्हणणं आहे की दोन्ही आपणांवरती तुम्ही गुन्हे नोंद करा. दोन्ही आस्थापनांवरती का? कारण ते पत्र्याचं शेड बांधलं, त्याला नगर परिषदचा नगररचना विभाग कारणीभूत आहे की एवढ्या तारेच्या जवळ पत्र्याचं शेड बांधलं कसं गेलं. जर ते पत्र्याचं शेड आधी होतं आणि नंतर तारा गेल्या तर MSEB ची चूक आहे की तेवढ्या जवळून तुम्ही अगदी 1.5 मीटरवरून तारा कशा काय खेचल्या. म्हणजे इथे दुर्घटना घडू शकते हे ज्यांनी चूक केली त्या दोघांनाही माहितीये. एकमेकांनी एकमेकांचा विचार विनिमय घेऊन त्या तारा किंवा तो शेड बांधण्यापूर्वी तिथे डिस्कशन होऊन तो धोका टाळण्यासाठी कृती करायला पाहिजे होती, जी केली नाही. म्हणजे इथे टोटली निग्लिजन्सीचा पार्ट आहे. आणि कल्पेबल होमिसाइडचा ऍक्ट काय सांगतो की एखाद्या व्यक्तीच्या जीवितास धोका होईल असं कुठलंही कृत्य जर केलं असेल की असं केल्यामुळे भविष्यात कुणाचा तरी जीव जाऊ शकतो, अशा पद्धतीचं काहीतरी निर्माण करणं हा सदोष मनुष्यवधाच्या कॅटेगरीमध्ये येतो. त्यानुसार 125 BNS नवीन जो आता भारतीय न्याय संहिता 2023 जी आपली लागू झाली, 23ची जी आता लागू झाली, त्या संहितेप्रमाणे 125 आणि 125A म्हणजेच कुठल्याही व्यक्तीचा जीव धोक्यात येईल, जीव जाईल अशा पद्धतीची काहीतरी निर्माण करणं, कृती करणं, याच्या अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हे नोंद झाले. नगर परिषदेवर पण झालेले आहेत आणि तत्कालीन कुणी नगररचना अधिकारी असतील, तत्कालीन कुणी त्याच्यावर फायनल सिग्नेचर करणारी अथॉरिटी असेल किंवा महावितरणचे कुणी मुख्य अभियंते असतील, त्या ठेकेदार असेल किंवा त्या परिसरात काम करणारे लाईनमॅन असतील, ह्या सगळ्यांची ही सामूहिक जबाबदारी होती की या पद्धतीने कुठल्याही गोष्टी घडू नयेत याची काळजी घेणे त्यांची जबाबदारी होती. पण त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली नाही. उलट असंवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळलं गेलं. कुणालाही या प्रशासनाला दखल घ्यावीशी वाटली नाही. आम्ही ज्या वेळेला ही दखल घेतली त्यावेळेला आम्हालाच अशा पद्धतीनं ट्रीट केलं गेलं की आम्ही तक्रार करायला आलोय म्हणजे आम्ही काहीतरी मोठा अपराध करायला आलोय की काय, अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट तिथे झालं आणि ते अपेक्षित नव्हतं. त्यामुळे मी तिथे अडून राहिलो होतो. त्यानंतर मग त्यांनी वेळ घेतला 2 दिवसाचा, तर त्यातूनही त्यांनी वेळ घेतलाच. म्हणजे त्या दिवशी त्यांनी FIR केलाच नाही. मग दुसऱ्या दिवशीचा वेळ गेला. दुसऱ्या दिवशी त्यांनी मग सेम त्या दिवशी डोंबिवलीला गेले, त्या मुलाचं स्टेटमेंट घेतलं, कारण आधी जी MLC झाली होती आता तो बाहेर आला. त्यानंतर पोलिसांकडे आम्ही आलो तो बोलण्याच्या स्थितीत आल्यानंतर. त्याच्या आधी जी MLC झाली त्या MLC ला स्टेटमेंट जे आहे ते आईच आहे, कारण मुलगा शुद्धीत नव्हता, त्या बोलण्याच्या स्थितीत नव्हता, तिथे आईचे MLC स्टेटमेंट होतं. मग आता पोलिसांनी बदलापूरच्या त्या दिवशी डोंबिवलीला जाऊन एम्स हॉस्पिटलला त्या मुलाचं स्टेटमेंट, पुन्हा आई वडिलांचं स्टेटमेंट घेतलं. कालचा दिवस त्यांनी MSEB आणि महावितरण आणि नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचं स्टेटमेंट घेतलं. आणि आज आम्ही 2 दिवसांनी या म्हटल्यानंतर आज आम्ही सकाळी त्यांचा फोन आला की तुम्ही या आणि आपल्याला पुढची कारवाई करायची. त्यानुसार सकाळी 10-10:30 वाजता आम्ही तिथे पोहोचलो. 10:30 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत हा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. पूर्ण तो गुन्हा नोंद झाला. BNSच्या कलमानुसार तो गुन्हा नोंद झाला. आता त्याचा तपास होईल. पण याच्यातून एवढंच मला सांगायचं आहे प्रशासनाला की आज नगर परिषदेची सार्वजनिक दिवाबत्तीची जी सोय आहे, ह्या प्रत्येक पोलवर जर तुम्ही बघाल तर त्या पोलमध्ये जे सॉकेट आहे, जिथे आपण वायर्स वगैरे असतात, त्यांचे फ्यूज असतात, त्या सगळ्या जमिनीपासून 1.5 फुटाच्या अंतरावर, 1.5 ते 2 फुटाच्या अंतरावर आहेत. आणि त्याची झाकणं सुद्धा नाहीये. नगर आपल्या गांधी चौकामध्ये हायमासचा जो खांब आहे लाईटचा, त्याची मोठीच्या मोठी खिडकी उघडी आहे, त्याच्यातून वायर आणि त्या फ्यूज अशा बाहेर दिसतात. म्हणजे तिथे इतक्या हातालगत असलेल्या गोष्टीमध्ये इतका निष्काळजीपणा कसा काय करू शकते नगर परिषद किंवा जी काही विद्युत विभागाचे जे काही ठेकेदार आहेत, ज्यांच्याकडे देखभाल आणि दुरुस्तीचा ठेका आहे, ते लोक याच्याकडे दुर्लक्ष कसं काय करतात आणि वरिष्ठ अधिकारी हे खपवून कसं काय घेतात. मग याच्यातून ज्या वेळेला नागरी जीविताला धोका निर्माण होतो, मग प्रत्येक वेळेला अशा वेळेला मग फक्त गुन्हेच नोंद करा आणि मग ते कारवाईमध्ये प्रकरण लटकवून ठेवा, याला काय अर्थ नसतो. त्यामुळे गेल्या पावसाळ्यातच आम्ही नगर परिषदेला ह्या उघड्या झाकणांबद्दल निवेदन दिलं होतं. तर त्यांनी एवढे मोठे दिवे लावले की त्या जे काही झाकणं नव्हती त्याच्यावर प्लास्टिक पेपर गुंडाळले. विचार करा म्हणजे किती निष्काळजीपणा. आणि म्हणजे अक्षरशः तोंडामध्ये असे शब्द येतात ना की ते कमी पडावेत त्यांच्यासाठी.
एखाद्याच्या जीविताशी खेळताय तुम्ही, आणि यांची रेग्युलर बिलं निघतात, यांचे रेग्युलर पैसे यांचे येतात. मग ह्या गोष्टी जर आम्ही सामान्य नागरिक बदलापूरकर किंवा कुठल्याही शहरातला टॅक्स भरतो, नगरपालिकेला वेगवेगळ्या माध्यमातून उत्पन्नाचे सोर्सेस असतात, मग ह्या बेसिक गोष्टी ज्या नागरिकांसाठी आहेत त्या गोष्टी का नाही फॉलो केल्या जात. आज बदलापूरमध्ये जो काही पाऊस पडला, तो पाऊस पडल्यानंतर बदलापूरमध्ये जवळजवळ ईस्ट आणि वेस्ट दोन्ही बाजूला 1.5-2 फूट पाणी साचलं. आणि अशा साचलेल्या पाण्यात जर असे सॉकेट्स बुडाले आणि त्याच्यातून जर करंट सप्लाय झाला आणि जर तिथे मोठी जीवितहानी झाली, दुर्घटना झाली, तर ह्याला जबाबदार कोण? मग नगर परिषद प्रशासन या गोष्टीकडे लक्ष का देत नाही? या गोष्टी तात्काळ करणं गरजेचं आहे. पावसाळ्यापूर्वी या गोष्टी होणं गरजेचं, आणि जे कोणी देखभाल आणि दुरुस्तीचे ठेकेदार आहेत त्यांनी त्या गोष्टींचं वेळोवेळी निरीक्षण करून त्याचं पालन केलं पाहिजे. पण असं होत नाही. आज नैसर्गिक नाल्यांवरती एवढी मोठी अतिक्रमणं झाली, जी हरितलवादाने आता निर्णय दिला की सगळी तोडली गेली पाहिजेत. कारण जे नाले आहेत, नैसर्गिक असतील किंवा कुठलेही नाले असतील, तर ते बंदिस्त करता येत नाहीत. कारण दरवर्षी पावसाळ्यापूर्वी त्याची स्वच्छता करावी लागते, त्याच्यातली घाण गाळ प्लास्टिक सगळं काढावं लागतं. जर ते बंदिस्त केले तर एक दिवस ते पॅक होऊन जातील. ते काढणार कसे, मोकळे कसे करणार? आणि जरी मोकळे करायला त्याच्यात माणसं पाठवायची म्हटली तरी त्याच्यामध्ये विषारी वायू असतात. ती माणसं किती काळ ते आत जाऊन साफ करू शकतात? त्यामुळे जेसीबीने तो साफ केला जातो. मग जेसीबी तर त्याच्या आत जाऊ शकत नाही, माणूस जाऊ शकत नाही विषारी वायूमुळे. तर मग अशा परिस्थितीमध्ये नाले बंदिस्त करून त्याच्यावरती काहीतरी थातूर मातूर, कुठं पार्किंग, कुठं फेरीवाले, त्याला काही अर्थ नाही. हा नागरिकांचा आत्ता जेवढी अनधिकृत बांधकामं झाली, हा सगळा पैसा नागरिकांचा अक्षरशः वाया गेला. आणि आता ते लवकरात लवकर तोडलं जाणं सुद्धा गरजेचं आहे. ते करतील तेव्हा करतील, पण मूळ मुद्दा आहे की हे जे पाणी आता रस्त्यावरती 2-2 फूट साठायला लागलं, हे त्याचा परिणाम आहे. आणि अशा गोष्टीतून ज्यावेळेला असे हे उघडे सॉकेट्स प्लस हे पाणी याच्यातून जेव्हा दुर्घटना घडते, किंवा जाता येता खेळता एखाद्या मुलाचा त्याला हात लागला तर परत दुर्घटना घडू शकते. मग अशा वेळेला प्रशासनाने ह्या गोष्टी का ध्यानात घेऊ नयेत, हा आमचा प्रश्न आहे. आणि त्यासाठी आम्ही प्रशासनाकडे, नगर परिषदेकडे वेळोवेळी पाठपुरावा करतो. पण काय होतं की नगर परिषदेमध्ये एखादं पत्र दिलं की त्याचा 10 वेळा फॉलोअप घ्यावा लागतो. दुर्दैव असं की काही पत्र जी आवक जावकला आपण देतो ती शिवसाहेबांपर्यंत जात पण नाहीत. मागे आम्ही 3 महिन्यापूर्वीची पत्र शोधून त्यांना दिली होती, आमच्याकडे रिसिव्ह कॉपी होत्या, म्हणून त्यांना कळलं की बाबा असं काहीतरी निवेदन नगरपालिकेकडे आलंय जे शिवच्याकडे गेलंच नव्हतं किंवा त्या संबंधित डिपार्टमेंटला गेलं नव्हतं. मग असे प्रकार आहेत. म्हणजे एवढा अंधाधुंद कारभार जर चालू असेल तर सामान्य नागरिकांनी काय करायचं आणि त्यांच्या समस्यांना कशा पद्धतीनं प्रशासन हाताळतंय ही एक असंवेदनशीलपणा समोर येतोय. त्यामुळे अशा गोष्टीमध्ये आम्ही तरी म्हणतो की संबंधित प्रशासनाचे जे अधिकारी असतील त्यांनी अशा चुका करत असतील तर नागरिकांनी थेट त्यांच्यावरती कारवाईची मागणी करावी, त्यांच्यावरती याचे शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी करावी आणि त्यांच्या त्या गोपनीयता पुस्तक जे असतं त्यांचं रेकॉर्ड बुक असतं, त्या रेकॉर्ड बुकमध्ये त्यांची नोंद झाली पाहिजेत, जेणेकरून त्यांचा इन्क्रिमेंट, त्यांचा पगार याच्यावरती बरेचशी बंधनं येतील. त्यावेळेला हे कुठेतरी सुधारतील. आणि त्या दृष्टीने आम्ही आता जनजागृती चालू करणार आहोत. लोकसेवक जेव्हा वेळेला चुकीचं काम करतात त्यावेळेला तुमचे अधिकार काय आहेत. कित्येक तुम्ही नगरपालिका जा किंवा कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये जा, त्याच्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना त्रास दिल्यास कोणत्या कलमाअंतर्गत तुमच्यावर गुन्हे नोंद होतील हे लिहिलेलं असतं. मग तेच शासकीय कर्मचाऱ्यांनी कालमर्यादित वेळेत कालखंडात जर सेवा दिली नाही तर त्यांच्या विरोधात काय कारवाई केली जाऊ शकते त्याचे बोर्ड आता लावायची वेळ आलेली आहे. आणि हे आम्ही करणार भविष्यामध्ये, लक्षात घ्या. कारण प्रशासनाला डोळे नाहीयेत, प्रशासनाला कान नाहीये आणि प्रशासनाला हातही नाहीत. ही आजची परिस्थिती आहे. त्यांना कोणीतरी दाखवल्यावर दिसतं, कोणीतरी सांगितल्यावर ऐकायला येतं, कोणीतरी सांगितल्यावर मग ते काम करायला जातात. स्वतःहून कुठली नैतिक जबाबदारी किंवा प्रशासकीय जबाबदारी म्हणून हे लोक कुठल्याही पद्धतीनं लोकांना सहकार्य करत नाहीत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे या गोष्टींवरती कुठेतरी वचक बसला पाहिजेत. त्या दृष्टीने आमचंही नागरिकांना सांगणं असतं की तुम्ही वेळोवेळी तुमच्या गोष्टींची मागणी करा. तुमच्या सेवा जर मिळत नसतील तर त्याचा जाब विचारा, त्याची गरज आहे, त्याची तक्रार झाली पाहिजे. आणि कसं होतं की तुम्ही एखाद्याविषयी तक्रार केली तर ती त्यांच्यापर्यंत मर्यादित राहते, पण ज्यावेळेला आपण तक्रार करतो त्या तक्रारीबद्दल काय कारवाई केली गेली याची सुद्धा माहिती लोकांनी माहितीच्या अधिकारात घेतली पाहिजे. एखाद्या कर्मचाऱ्यावर किंवा अधिकाऱ्यावरती शिस्तभंगाच्या कारवाईसाठी जर आपण निवेदन दिलं असेल तर ती शिस्तभंगाची कारवाई झाली किंवा नाही याची माहिती घेणं गरजेचं आहे. त्याच्या सर्व्हिस रेकॉर्डला तसा शेरा दिला गेला की नाही, शिस्तभंगाच्या कारवाईमध्ये काय केलं, ठपका ठेवलाय
किंवा त्याला निलंबित केलंय किंवा त्याचं जे काही 3-4 प्रकार आहेत शिस्तभंगाच्या कारवाईतले ते केलेत की नाही याची माहिती मिळवणं हा आपला अधिकार आहे. कित्येकदा हे अधिकारी सांगतात की सर्व्हिस बुक जे आहे, रेकॉर्ड बुक जे आहे ते गोपनीय असल्यामुळे देता येत नाही. तर असा कुठलाही नियम नाही. माहिती अधिकाराचाच नियम सांगतो की व्यक्तिगत माहिती वगळता प्रशासकांनी त्यांच्यावरती लिहिलेली शेरेबाजी सार्वजनिक करता येते, हा माहितीचा अधिकार सांगतो. आणि हे सांगतात की नाही सर्व्हिस बुक हे पर्सनल असतं, ते गोपनीय असतं, त्याची माहिती देता येत नाही. असं कधीही होत नाही. हे लोकांना माहित नसल्यामुळे अज्ञानापोटी लोक नाडले जातात आणि त्याचाच हे लोक फायदा घेतात. मला अजून एक विचारायचं आहे की आता जर बघितलं तर सरकारी काम आणि खाजगी यात खूप तफावत आहे. म्हणजे खाजगी काम लगेच होतं, खाजगी कोणत्या पण सेक्टरमध्ये जावा ते काम पटापट होतात, पण सरकारी काम 12 महिने थांब ही गत असते. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपल्याकडून नागरिकांकडून बिल भरण्यासाठी दिरंगाई होते तेव्हा ज्या तत्परतेने लाईट बिल कट करायला येतात त्याच तत्परतेने लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी MSCB पुढाकार घेते का? नाही घेत. मुळात त्याच्यात नियम असा आहे की तुमचं मीटर हे कट करण्यापूर्वी 15 दिवस आधी तुम्हाला नोटीस द्यावी लागते. ती आता नोटीस ते सोशल मीडियाद्वारे पण देतात किंवा तुमच्या पर्सनल व्हॉट्सअपला पण पाठवतात. ठीक आहे, ती ग्राह्य धरू. नोटीस दिल्यानंतर जर तुमचं बिल जास्त असेल तर ते बिल तुम्हाला तुमचं ॲव्हरेज बिल भरण्याचा अधिकार आहे. पूर्ण बिल तुम्ही भरू शकत नाही, कारण तुमचं रेग्युलर बिल समजा 500 येतं आणि अचानक तुम्हाला 4000 बिल आलं तर तुम्ही 500 रुपये किंवा ॲव्हरेज बिल भरून बाकीचं बिल क्लेमसाठी टाकू शकता. त्याला बिल विथ क्लेम म्हणतात किंवा निषेध बिल म्हणतात. अशा पद्धतीने जर आपण गेलो तर तुमचं मीटर कट होत नाही. उर्वरित बिल भरा म्हणून दबाव येत नाही. तिथे गेलं की म्हणतात आधी बिल भरा मग तक्रार करा. असं कुठल्याही कायद्यात बसत नाही. वीज अधिनियम 2005 जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाहीये की आधी पैसे भरा मग तक्रार करा, असं नाहीये. मला तक्रार करायचे पण निषेध बिल भरणार आणि त्यानंतर मी ते बिल क्लेमला टाकणार. त्याचा निर्णय केव्हाही लागू दे, तोपर्यंत नगर त्या MSCBला कुठल्याही पद्धतीने तुमच्या मीटरला हात लावायचा अधिकार नाही. पण हे लोकांना माहीत नसतं. त्यामुळे मग सर्रास मीटर कट केले जातात, काढून नेले जातात, कनेक्शन कट केले जातं, मग मीटर काढून नेलं जातं आणि लोकांना पुन्हा बुरदट बसतो. अशा गोष्टी घडतात. आणि जे म्हणतात की सरकारी काम वेळेत होत नाही आणि खाजगी कामं वेळेत होतात, याचं कारण असं की खाजगी सेक्टरला चांगली तत्पर सेवा द्यायची आहे, कारण कॉम्पिटिशन आहे. सरकारमध्ये कसलं कॉम्पिटिशन आहे? सरकारमध्ये स्पर्धाच नाहीये. सरकारमध्ये खुर्च्या आंबवायची स्पर्धा आहे. मी किती निष्क्रिय राहून किती खुर्च्या आंबवतो ना, हे सरकारमध्ये स्पर्धा आहे. त्यांना काम करायचं नाहीये. त्यांना 6-6 महिने रखडवून ठेवायचं, कुठून काय येतं का बघायचं. म्हणजे त्यांना पगारही पुरत नाहीये. 7वा वेतन आयोग, 10वा वेतन आयोग, जेवढे काय वेतन आयोग येतील ते सगळे पाहिजेत, पण सेवा द्यायला नको. तुम्ही 50-50 हजार, लाख रुपये पगार घेता आणि 5-5, 200-200 रुपयेसाठी लोकांना नाडवता. किती निर्लज्जपणा. स्वतःची तरी स्वतःला त्यांना लाज वाटायला पाहिजे. लोकसेवक म्हणून घेतो आपण, प्रशासनात काम करतो. तुम्ही पण सामान्य कुटुंबातूनच आलेले आहात ना. तुम्ही जर गडगंज असते तर कशाला नोकरीला लागले असते? तुम्ही विसरलात तुमचा भूतकाळ आणि तुम्ही समोरच्याला छोट्या छोट्या गोष्टींसाठी नाडवता. मोठमोठ्या धनदांडग्यांशी हात मिळवणी करता आणि सामान्य नागरिकांना म्हणजे मजुराला मारुतीचं बळ दाखवल्यातला प्रकार करतात हे लोक. तर हे अत्यंत चुकीचं आणि याच्या विरोधात आम्ही जबरदस्त जनजागृती करणार आहोत आणि लोकांना अवेअर करणार आहोत की तुमचे अधिकार काय आहेत. लोकसेवा आयोग 2015च्या अधिसूचित सेवा काय आहेत, त्या सेवा देण्यासाठी कालमर्यादा किती असते, त्याच्या बाहेर गेल्यानंतर त्या संबंधित अधिकाऱ्यावरती तुम्ही कशी कारवाई करू शकता, शिस्तभंगाची कारवाई, हे सगळ्याच लोकांमध्ये अवेअरनेस किमान या बदलापूर शहरापुरता आणि सोशल मीडियामधून ऑल महाराष्ट्र होईल. तर आम्ही ते चालू करणार आहोत, जेणेकरून प्रत्येक नागरिक प्रशिक्षित झाला पाहिजेत आणि प्रत्येक नागरिकाचं काम वेळेत झालं पाहिजे. तरच कुठेतरी प्रशासनाला जाग येईल की लोक आपल्याला कारवाईसाठी भाग पाडू शकतात आपल्या वरिष्ठांना. हे जर झालं तरच कुठेतरी थोडंसं लोकांना दिलासादायक कामं होतील असं मला वाटतं. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं. तर जाता एवढंच की ज्या मुलाबद्दल आपण बोलत होतो त्यांना त्यांच्या आई वडिलांच्या, त्यांच्या नातेवाईकांच्या काय अपेक्षा आहेत, म्हणजे जे कम्पेन्सेशन मिळालं पाहिजे त्या संदर्भात काय अपेक्षा आहेत आणि पुढे कशा पद्धतीने हे काम चालणार. त्यांना तर हेही माहिती नव्हतं की या प्रकरणात नुकसान भरपाई मिळते. त्यांना आता ते सगळं समजावून सांगितल्यानंतर कळालं. म्हणजे सामान्य नागरिकाची ही परिस्थिती आहे की त्यांना नुकसान भरपाई मिळते किंवा कशी मिळवायची हेही माहीत नाही
अशा परिस्थितीमध्ये हे एकच पालक नाहीत, हे तर अशा माहीत नसलेल्या पालक लोकांचे प्रतिनिधित्व करतात असं होतंय असं म्हणायला हरकत नाही. तर अशा पद्धतीनं लोकांनी सजग राहणं गरजेचं आहे. लोकांनी वेळीच संबंधित प्रशासनाकडे तक्रार करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तक्रार होत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं त्याचं नुकसान भरपाई मिळणार नाही, कंपन्सेशन मिळणार नाही. तर कुणाला काही पडलेली नाहीये. तिथे कुणी प्रशासनामध्ये कुणी व्यक्तिगत खिशातले पैसे देत नाही, ती आस्थापना देते, ते प्रशासन देते, ते सरकार देतं, लक्षात घ्या. त्यामुळे इथे गुन्हे नोंद झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेतून दोषी कोण आहे ते ठरेल. आणि MSEBच्या बाबतीत आतापर्यंत जेवढ्या केसेस झालेल्या आहेत सुप्रीम कोर्टापर्यंत, त्याच्यामध्ये हे वीज वितरण कंपनीच दोषी ठरलेली आहे बहुतांश प्रकरणामध्ये. आणि 40 लाखाच्या भरपाया सुप्रीम कोर्टाने द्यायला लावलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. ते फक्त लोकांना माहिती पाहिजे की आपण काय करायला पाहिजे. जर तुम्हाला माहिती नसेल तर आज मी तुमच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की तुम्ही अशा कुठल्याही बाबतीत प्रशासकीय दिरंगाईबद्दल, प्रशासकीय हॅरॅसमेंटबद्दल जर तुमची कुठलीही तक्रार असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. आम्ही कोणी रॉबिन हुड नाही आहेत, आम्ही कुणाची गचांडी पकडायला जाणार नाही, कुणाच्या दारात दांडकं घेऊन जाणार नाही, कुणाला हाणामाऱ्या करत नाही. आम्ही याच कायद्याने दिलेल्या गोष्टींचा वापर करून नागरिकांना, सर्वसामान्य नागरिकांना कायद्याने दिलेल्या अधिकारांचा वापर करून प्रशासनाकडून तुमच्या समस्या सोडवून देण्याचा मात्र नक्की प्रयत्न करू आणि त्या वेळेत सोडवण्याचा प्रयत्न करू. एखादा मुद्दा आम्ही हातात घेतला तर तो अर्धवट सोडत नाही. आज जसं आम्ही या मुद्द्यामध्ये हात घातला, पहिल्या दिवसापासून त्या पालकांच्या पाठीशी उभा आहे. आज FIR नोंद झाला. यापुढे आम्ही कोर्टामध्ये ज्यावेळेला केस उभी राहील त्यावेळेला आमच्या संस्थेचे वकील ती केस लढणार आहेत. तिथेही आम्ही त्या पालकांकडून, त्या कुटुंबाकडून 1 रुपया वकील फी किंवा कुठल्याही पद्धतीचे पैसे सांगितलेले नाहीत आणि सांगणारही नाही आहोत. ही केस आमच्या संस्थेमार्फत मोफत लढली जाईल, ही पण आम्ही तयारी ठेवलेली आहे. त्यामुळे आमची NGO जी आहे, सौख्य सेतू नावाने आमचा जो उपक्रम चालतो, महिला आणि बाल तक्रार निवारण आणि इतर प्रशासकीय ज्या गोष्टी असतात त्या आम्ही इतर आमच्या वेगळ्या माध्यमातून मांडत असतो आणि लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही आमच्या एक समाजाचे एक प्रतिनिधी म्हणून करतो. आम्ही काही खूप मोठे समाजसेवक नाही आहोत. समाजसेवक हा शब्द उच्चारायला जेवढा हलका आहे तेवढा जबाबदारी सांभाळायला प्रचंड जड आहे. त्यामुळे समाजसेवक बिरुदावली लावली म्हणजे आपण समाजसेवक झालो असं होत नाही, लक्षात घ्या. ते आपल्या कृतीतून लोकांनी तुम्हाला समाजसेवक म्हणलं पाहिजे. मी माझ्या नावाखाली समाजसेवक लिहिणं ह्याला काही अर्थ नाहीये असं मी व्यक्तिगतरित्या मानतो. त्यामुळे लोकांना अशी कुठली समस्या असेल तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क साधा. आमचा नंबर तुम्हाला हे डिस्प्ले करतील. प्रशासकीय कुठल्याही बाबतीत तुम्हाला अडचण असेल तर, प्रशासकीयच असं नाही, खाजगी शाळांचे जरी प्रकरण असतील तरी तुम्ही आमच्याकडे या. कारण कोविडमध्ये बऱ्याच खाजगी शाळांनी लोकांना लुटण्याचं काम केलं. त्यावेळेला आम्ही फक्त डॉक्टर गोईलकर फक्त तिथे उभे होते. प्रत्येक शाळेच्या आस्थापनेपर्यंत जाऊन आम्ही त्यांच्याकडून फीज कमी करायला लावलेली आहे आणि लोकांना दिलासा देण्याचं काम केलं. त्यावेळेला कुठलाही राजकीय पक्ष पुढे आला नाही. कुठल्याही शाळेच्या आंदोलनामध्ये राजकीय पक्ष नव्हता, कुणी लोकप्रतिनिधी पुढे नव्हता. पण आम्ही मात्र स्वतः त्याचे मीडियाचे बाईट्स आमच्याकडे पुरावे आहेत की आम्ही कुठल्या कुठल्या शाळेमध्ये जाऊन त्यांच्याशी भांडून लोकांना न्याय द्यायचं काम केलं. त्यामुळे आम्ही नेहमीच लोकांच्यासाठी, जनतेसाठी काम करत आहोत. आमचं ते पॅशन आहे. त्यामुळे त्याच्यात आम्हाला कंटाळा नाही आणि कुठल्या अपेक्षा नाहीत, लक्षात घ्या. त्यामुळे अशी कुठलीही गोष्ट असेल तर नक्की नागरिकांनी संपर्क साधावा. आम्ही त्यांना मदत करायला रेडी आहोत. तर खूप चांगल्या पद्धतीने सरांनी सांगितलं, आवाहन केलं. सरांचा नंबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्प्ले करणार आहोत. तसंच त्या मुलाला आपण सुद्धा मदत करू शकता. त्याच्यासाठी आपण त्याचे IFSC कोड, बँक डिटेल्स त्यांच्या घरच्यांचे आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहोत, जेणेकरून तुम्ही त्यांच्या अकाउंटवर ते मदत तुमची पोहोचेल आणि त्याला जास्तीत जास्त मदत होईल. कारण त्यांची परिस्थिती खूप हालाकीची असल्यामुळे त्याचे वडील रिक्षा चालक आहेत आणि रिक्षा चालकाची काय कमाई असते हे प्रत्येकाला माहित असतं आणि त्यांच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर पसरला आलाय. तर आपण देखील एक सामान्य नागरिक म्हणून किंवा एक सोशल मीडियावर आपण काम करत असतो, लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत असतो, त्या माध्यमातून आपला माणूस देखील पुढाकार घेतो आणि त्याला मदत करण्यासाठी पुढे येतोय. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. तर अशाच नवनिष्ठ मुलाखती नवनवीन ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी पाहत राहा आपला माणूस VM YouTube चॅनल. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.